वादळी पावसातील नुकसानग्रस्तांना मदतीसाठी जोल्ले प्रयत्न करणार, नगरसेवक शरद जंगटे. बोरगाव व परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली, वीज खांब कोसळले, तसेच विविध मालमत्तांचे नुकसान झाले. यामध्ये बोरगाव कसनाळ रोडवरील उद्योजक जितू पाटील यांच्या सूत व वायडिंग कारखान्यावरील लोखंडी शेड कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत खासदार अण्णासाहेब जोल्ले, माजी मंत्री तथा निपाणीच्या आमदार शशिकला जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली एकसंबा येथील श्री बिरेश्वर क्रेडिट सोसायटी मल्टीस्टेट सहकारी बँकेचे अध्यक्ष व हाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब जोल्ले, हाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक तथा नगरसेवक शरद जंगटे यांनी सहकाऱ्यांसह नुकसानग्रस्त स्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कारखान्याचे कोसळलेले शेड, परिसरातील झालेली पडझड आणि आर्थिक नुकसान याची सविस्तर माहिती घेतली. नुकसानग्रस्त जितू पाटील यांना धीर देत शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या माध्यमातून शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल. तसेच आर्थिक मदतीसाठीही आपण प्रयत्नशील राहू, असे आश्वासन नगरसेवक शरद जंगटे यांनी दिले. यावेळी हाल सिद्धनाथ साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब जोल्ले व माजी ग्रामपंचायत अध्यक्ष के महाजन यांनी अण्णा वहिनींच्याकडून आपण मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी बोरगाव येथील आचार्य श्री 108 शांतीसागर कोऑप सोसायटी लिमिटेड बोरगाव यांच्या वतीने जितू पाटील यांना 15,000 रुपये मदत देण्यात आली. या पाहणी दौऱ्यावेळी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष के महाजन, राजू लटलटे, महावीर पाटील, जितू पाटील, अमोल पाटील, अजित तेरदाळे, वैभव कुंभार, बबन रेंदाळे, राजू कुंभार, शंकर गुरव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.